श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. जर तुम्ही स्वतःला स्वामी भक्त समजताना मग हे बिचारा बनणं बंद करा. कारण जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून कुठूनही कसाही कमबॅक करू शकता. कारण स्वामी भक्ती, दत्त भक्ती म्हणजे स्वतःला घडवणं. आता हे करायचं कसं? बोलायला सोपं असतं, पण आमच्या इकडे काय चाललंय आम्हालाच माहिती. याच थिंकिंगला बोलतात बिचारा बनणं. आपण ज्यावेळी भक्त प्रल्हादाची गोष्ट ऐकतो किंवा आपण मूव्ही बघितला, त्या मूव्हीमध्ये आपण म्हणतो बिचारा किती काय काय सहन करावं लागलं त्याला. पण त्या भक्त प्रल्हादाला कधी वाटलं होतं का की तो बिचारा आहे? एक गोष्ट त्याला माहिती होती की काहीही झालं तरी माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. एखाद्या निगेटिव्ह सिच्युएशन नंतर बिचारा बनणं म्हणजे युनिव्हर्सकडून निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करणं. मी परीक्षेमध्ये फेल झालो, माझा बिझनेस चालत नाही आहे, मला फायनान्शियल लॉस झाला आहे, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा समजवता त्यावेळी युनिव्हर्ससुद्धा तुमच्यासमोर अशा सिच्युएशन टाकत जातो. एक खूप भारी एक्झाम्पल देते तुम्हाला, नेचर आणि युनिव्हर्सचं. वाळवंटात कधीच पाऊस पडत नाही, कारण वाळवंटात काहीच नाही आहे ना झाडं आहेत ना काहीच आहे. पण पाऊस पडतो जंगलात, समुद्रात. या एक्झाम्पलमधून आपण एकच गोष्ट शिकली पाहिजे, जिथे काहीच नाही तिथून सगळं नाहीसं होतं आणि जिथे बरंच काही आहे तिथलं सगळं वाढत जातं. युनिव्हर्स आणि ब्रह्मांड त्यालाच श्रीमंत बनवतात जो ऑलरेडी श्रीमंत आहे. पैशाने नाही तर विचाराने. एकच विचार डोक्यात ठेवायचा, काहीही झालं तरी कोणत्याही सिच्युएशनला घाबरायचं नाही, कारण माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि हा विचार तेव्हाच तुमच्या डोक्यात, तुमच्या ब्रेनमध्ये ठाण मांडून बसेल ज्यावेळी तुम्ही निरंतर स्वामींचं नामजप तुमच्या मुखात ठेवाल. युनिव्हर्सला सिग्नल देणं म्हणजे तुमच्या ब्रेनला सिग्नल देणं. तुमच्या ब्रेनला रोज सिग्नल द्या की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, माझं काहीच चुकीचं होऊ शकत नाही. महिन्याला काहीही झालं तरी 1,00,000 नामजप हा पूर्ण झालाच पाहिजे. जर स्वामी नाम तुमच्या मुखात निरंतर असेल ना, तर तुमचं ब्रेन ॲटोमॅटिकली विश्वास ठेवतं की तुमच्या पाठी एक मोठी शक्ती उभी आहे. हळूहळू असंच नामस्मरण करता करता 1 महिना जाईल, 2 महिने जातील, 3 महिने जातील आणि तुमच्या मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह थॉट्स राहतील. तुम्ही जिथे कुठे जाल तिथे पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट कराल. मोठे मोठे सायंटिस्ट, मोठे मोठे स्पोर्ट्समॅन, मोठे मोठे सक्सेसफुल लोक आजही लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये विश्वास ठेवतात. ते बिलीव करतात. जर आपल्या ब्रेनला आपण ट्रेन केलं की एखादी शक्ती आपल्या मागे आहे, त्यामुळे आपलं काहीही वाकडं होऊ शकत नाही, त्यावेळी युनिव्हर्सकडे दुसरा कोणताही ऑप्शनच राहत नाही. ते बस फक्त तुमच्या फिलिंग्सला इम्पॉर्टंट देतं. ते तुमच्या लॉजिकला इम्पॉर्टन्स देत नाही. स्वामी नामाला तुमच्या आयुष्याचा सोबती बनवा. त्यानंतर जे काही घडेल ना ते तुमच्या बियॉन्ड इमॅजिनेशन असेल. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. लाईक करा व सबस्क्राईब करा व शेअर करा तुमच्या स्वामी भक्तांना आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि भक्तीच्या या प्रवासात स्वामी आणि मी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.